आणि दरम्यान दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाबाबत अजित पवारांनी एक मोठं वक्तव्य केलंय. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये दोन्हीकडचे कार्यकर्ते हे खुश आहेत असं अजित पवार म्हणालेत. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत निवडणुकीनंतर चर्चा होणार का याबाबत देखील अजित पवारांनी सूतोवाच केलेला आहे. कुणीच कोणासोबत जास्त काळ मित्र किंवा शत्रू नसतो असं ते म्हणालेले आहेत. एबीपी माझाच्या मुलाखतीमध्ये अजित पवारांनी हे एक मोठं वक्तव्य केलंय. कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी हे मोठं वक्तव्य केलंय. नुसतं एकत्र राहणार आहे की थेट मर्जच होणार आहे? त्यामध्ये अजून तो विचार केला नाही, कारण आता निवडणुकीची धामधूम इतकी आहे, आम्हाला इतकं रोज म्हणजे काम करावं लागतंय. आता उमेदवार निवड झाल्यानंतर मग छाननी नंतर काहींना विड्रॉ वगैरे अशा सगळ्या गोष्टी झाल्या. तो विचार आम्ही त्या ठिकाणी केलेला नाहीये. पण साधारण कार्यकर्ते खालचे समाधानी एवढं मात्र पाहायला मिळालं. तुमच्याकडनं तुमच्या मनात काही इच्छा आहे की सरिताताई राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आपण पण अनेक वर्ष ह्या क्षेत्रामध्ये काम करताय आणि इथपर्यंत पोहोचलेला आहात. माझं एवढंच सांगणं आहे, राजकारणामध्ये कुणी कुणाचं कायमचं शत्रू नसतं, कुणी कुणाचं कायमचं मित्र नसतं. याच्यावरून काय ओळखायचं ते ओळखा. आणि दरम्यान मी कधीही गुन्हेगारीला पाठिंबा देत नाही असं अजित पवार म्हणाले. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या या मुद्द्यांवरती अजित पवारांनी हे वक्तव्य केलंय. तर आमच्यावरती आरोप करणाऱ्यांच्या उमेदवारांची पार्श्वभूमी देखील तपासा असंही ते म्हणाले. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांच्या मुद्द्यावरती अजित पवारांनी हे वक्तव्य केलंय. दादा, पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये आपल्या पक्षानं बऱ्याच गुंड इमेज असणाऱ्या लोकांना उमेदवारी दिल्याचा आपल्यावर सातत्यानं आरोप होतोय. आरोप करणाऱ्यांनी स्वतःची पण यादी तपासावी. आपण स्वतः काय केलं हेही बघावं आणि अंतर्मुख होऊन बघितल्यानंतर त्यांनाही कळेल आपण काय केलंय. आणि तुम्ही जर बघितलं त्याच्यामध्ये मी कुणाला तिथं उमेदवारी दिली नाही. उद्याच्याला जे आमचे मित्रपक्ष आहेत त्यांना उमेदवारी दिलेल्यांनी शेवटी तिथं फॉर्म देऊन ते मोकळे झाले आणि तिथं त्या पद्धतीनं चित्र झालेलं आहे. पण एकंदरीतच तिथले प्रभाग आणि तिथल्या वॉर्डात माझ्या माहितीप्रमाणे हे कुणीही स्वच्छ प्रतिमेच्याच लोकांना उमेदवारी दिली गेली पाहिजे ह्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही.